नमस्कार. आत्ता आपण मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत. मिरज शहरामध्ये आहोत आणि या मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार सुरेश खाडे हे 40,000च्या वरच्या लीडनं निवडून आलेले आहेत. या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे. आपण आत्ता मतदारसंघामध्ये आहोत. आपल्याबरोबर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी महापौर आहेत संगीताताई खोत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. कसं या विजयाकडे कसं बघताय? 40,000च्या ही वरती लीड भाऊनी घेतलेला आहे आणि समस्त मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेचा जो पाठबळ त्यांना मिळाला आहे, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? एकंदरीत नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या बाबतीत आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये पहिलं कमळ फुलवण्याचं काम भाऊंच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये झालं आणि परत मिरज विधानसभामध्ये आता चौकार मारण्याचं काम झालेलं आहे. 5व्यांदा भाऊ आमदार झालेले आहेत. भाऊंचं काम असं आहे की भाऊंच्या माध्यमातून जो माणूस त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन येऊ, त्याची जात धर्म पक्ष कधीही विचारत नाहीत. भाऊ जो माणूस येईल त्याचं काम करून देणे हा एकच काम भाऊंनी. शेवटी राजकारण हे इलेक्शन पुरतं असतं. इलेक्शन नंतर ते आमदार सर्वांचेच असतात. त्यामुळं भाऊंचं पहिल्यापासून काम करण्याची पद्धत, कुणाला रागवणं किंवा कुणाला वाईट बोलणं असा कधीही प्रकार घडत नाही आहे. खाडे कुटुंबीयच म्हटलं तरी चालेल की एकंदरीत सर्वांमध्ये मिक्स होणारं, जमिनीवर राहून काम करणारं असं खाडे कुटुंबीय आहे. लाडकी बहीण जी योजना शासनानं काही दिवसांपूर्वी चालू केली, त्याचा परिणाम या मतांवर झालेला 100% लाडक्या बहिणीचा आशीर्वाद तर महायुतीला मिळालेलाच आहे. अखंड महाराष्ट्रामधले निकाल बघितले आपण तर लाडक्या बहिणीचा आशीर्वाद तर आहेच. शिवाय भाऊ कामगार मंत्री, 2.5 वर्ष कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचं काम केलं. कामगार मंत्री या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवणं, कामगारांच्या पर्यंत विविध योजना पोहोचवणं, फक्त मिरज विधानसभाच नव्हे तर अखंड महाराष्ट्रातल्या कामगारांना दिलासा देण्याचं काम डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून